हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। कुंडलिक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकारा, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, प्रभु रामचंद्र भगवान की जय। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। आज विशेष गणेश जयंती का? आज गणेश जयंती, गणेश जयंतीच्या निमित्ताने आपले सारडा महाराजजी बाबाजी यांच्या निवासस्थानी ही प्रवचन सेवा आहे। मज हृदयी सद्गुरु, जेने तारिलो हा संसार पुरू, मनोनी विशेष अत्यादरू, विवेकावरी। संत ज्ञानेश्वर महाराज या ओळीमध्ये काय सांगतात की मज हृदयी सद्गुरु, संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांचे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज, ज्यांची समाधी त्र्यंबकेश्वरला आहे। आणि माझी जी दीक्षा झालेली आहे ती त्र्यंबकेश्वरला ब्रह्मलीन सागरानंद सरस्वती आनंद आखाडा त्र्यंबकेश्वर म्हणून निवृत्तीनाथ महाराज आत्ताच वारी झाली त्र्यंबकेश्वरची। धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा, शिवावतार धरुणी केले त्रैलोक्य पावन। त्रैलोक्य पावन झालं म्हणून निवृत्तीनाथ दादा हे ज्ञानोबारायांचे कोण आहेत? गुरु आहेत। आणि ज्ञानोबाराय गुरुचं वर्णन करतात। आणि निवृत्तीनाथ दादाचे गुरु गैनीनाथ आहे का नाही? गैनीनाथाने निवृत्तीनाथाला काय दिला? अनुग्रह दिला, ब्रह्मगिरी। गैनीनाथ गुंफाये म्हणून त्र्यंबकेश्वरचं खूप मोठं वर्णन आहे। कुशावर्ता करता स्नान, त्यांचे राहणे कैलासात, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, त्याशी नाही यमपुरी। काय असे ज्ञानोबारायांचे गुरुन त्र्यंबकेश्वरला काय घेतली? समाधी घेतली। म्हणून ज्ञानोबाराय सांगतात की मज हृदयी सद्गुरु, माझ्या हृदयामध्ये कोण आहे? सद्गुरु आहेत। जीवनामध्ये गुरु असल्याशिवाय ज्ञान होत। जीवनात
कोण पाहिजे? गुरु पाहिजे. आता आपण तुम्ही सगळे श्रवणातले असल्यामुळं सगळ्यांना कार आहे, पण भक्तासाठी त्याला काय व्हावं लागतं? सगुण साकार. म्हणून नामदेवासाठी देव काय झाले? सगुण साकार झाले. दूध पेलं, नैवेद्य जेवण केलं. एवढं नामदेवाची भक्ती पाहून देव प्रसन्न झाले. एवढं प्रेम नामदेवावर, खूप प्रेम. पण नामदेव संत सभेमध्ये गोरोबाकाकाने थापटणं आणल्यावर गाल फुगले, राग आला की मी एवढा देवाचा जवळचा आहे आणि हे म्हणते हे मडकं कसं आहे? कच्चं आहे का नाही? मग देवाने त्याला कुठं पाठवलं? औंढा नागनाथला विसोबा खेचाराकडं. गुरु केल्यावर अनुग्रह घेतला आणि मग ज्ञान झालं नामदेवाला. आणि ज्ञान झालं ही परीक्षा पाहण्यासाठी देवाने पांडुरंगाने कोणतं रूप घेतलं? कुत्र्याचं रूप घेतलं. कोणतं रूप घेतलं? कुत्र्याच्या रूपामध्ये नामदेवाच्या पत्नीनं पुरणपोळी केली आणि त्या 2 पोळ्या घेतल्या आणि तोंडामध्ये जाऊ लागलं. नामदेव तुपाची वाटे घेऊन त्याच्या कुत्र्याच्या पाठीमागं लागला, सोनाच्या पाठीमागं. नामदेवाला पांडुरंग दिसला, दिव्य दृष्टी आली, आहे का नाही? म्हणून सर्वालाच जीवनामध्ये कोण पाहिजे? गुरु पाहिजे. मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू. मी संसारपूर सहज तरून गेलो. संसार म्हणजे लग्न करणं, मुलं बाळं, घर, याला संसार नाही म्हटले तुकाराम महाराज. याची गरजच आहे. 4 आश्रम आहेत. ज्याची जी इच्छा असेल तो आश्रम तो स्वीकारतो, आहे का नाही? पहिला आश्रम आहे ब्रह्मचारी आश्रम, नंतर ग्रस्त आश्रम, नंतर वानप्रस्थ, संन्यास, असे किती आश्रम आहेत? 4 आश्रम आहेत. कुठल्या का आश्रमात राहीनं, पण जीवनात गुरु आणि ज्ञान झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? ज्ञान झालं पाहिजे. म्हणून ज्ञानोबारायांच्या 15व्या अध्यायामध्ये ओवी आहे, करोनी संसार वावो स्वरूपी अंते ठाऊ व्हा वया अध्यावो 15वा. संसार करायचा नाही का? संसार करायचा. करुणी संसार वावो म्हणजे संसार कसा आहे? खोटा आहे, खरा नाही. काय खरा वाटतो? मृगजळ कुठं खरं असतं का? मृगजळ हे खरं नसतं. पण हरण काय करतं? त्याच्या पाठीमागं धाव घेतं, एवढी धाव घेतं की खरं पाणी त्याच्यावर उडी मारून जातं आणि खोटी याचे पिशे हुरफोडी. तसं संसार खरा नसताना आपण संसाराच्या पाठीमागं पळतो. काय? पण तो खरा आहे का? संसार खरा नाही. कास ह्या सत्य मानिला संसार, काय केले चाड माझे माझे. आपण संसाराला खरं मानलं, संसार खरा नाही. संसार करायचा, पण संसार कसा आहे? खोटा आहे. संसार खरा नाही आणि आपण खरे आहोत हे ध्यानात घ्यायचं. म्हणून प्रत्येक जीवाने देवाची काय करायला पाहिजे? भक्ती करायला पाहिजे. कोणाची भक्ती करायला पाहिजे? देवाची, आहे का नाही? आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. येरते माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसान. तुका म्हणे एका मरणेची सरे, आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. म्हणून प्रत्येकाने कोणाला आपलंसं केलं पाहिजे? देवाला. देवा कशाने आपलासं होईल? भक्ती केल्यावर, आहे का नाही? भक्ती केल्यावर देव काय होईल? आपलासा होईल. भक्ती, ज्ञान, नंतर वैराग्य. बरोबर आहे ना? ज्ञानानंतर काय होते माणसाला? वैराग्य होते. म्हणून जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत माणसाने ग्रस्त आश्रम स्वीकारू नये, संन्यास घेऊ नये. पहिले काय झालं पाहिजे? ज्ञान झालं पाहिजे. आणि ज्ञान झाल्यावर माणसाला काय होत असतं?
वैराग्य होत असतं. काय जसं कमळाचं फूल पाण्यामध्ये असतं, पानं पाण्यामध्ये असते पण पाण्यापासून कसे ते अलिप्त, तसं ज्ञानीपुरुष संसार जरी राहिला तो कसा असतो, अलिप्त असतो. कसा असतो, अलिप्त असतो. म्हणून ज्ञानोबारायांनी संन्यासाची व्याख्या केलेली, मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. संन्यासी कोणाला म्हणायचं, मी आणि माझं विसरलेलं आहे. मग मी म्हणजे काय, हे शरीर आहे का? मी म्हणजे शरीर नाही. मी या शरीराहून कसा आहे, वेगळा आहे. बघा शरीराच्या किती अवस्था आहेत, 3 अवस्था आहेत, बालपणा, तारुण्य आणि वार्धक्य. आहे का नाही? शरीराच्या 3 अवस्था आहे, आपली अवस्था नाही. म्हणून शरीर हे जाणार आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. याचा मोह सोडून दिला, शरीराचा मोह सोडला पाहिजे, घराचा मोह सोडला पाहिजे. आहे का नाही? पत्नीचा मोह सोडला पाहिजे. म्हणून नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा देह कसा आहे, आपल्याला देवाने दिला, नाशिवंत आहे. म्हणून करावी तातडी परमार्थाची. प्रत्येकाने कशाची तातड केली पाहिजे, का बंगले बांधायची? परमार्थाची. काय करावी तातडी परमार्थाची, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. माणूस सावधान, आयुष्य एक 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 दिवस चालले. काय शरीर जाणार आहे पण आपण राहणार आहोत. आपला शरीराबरोबर नाश होणार हे लक्षात घ्यायचं. काय आपण शरीराहून कसे आहोत, वेगळे आहोत. नाथबाबा म्हणतात ना भारुडामध्ये, सांगते तुम्हा वेगळे निघा, वेगळे निघून संसार बघा. काय करा, वेगळं निघा म्हणजे भावातून नाही, वेगळं निघा म्हणजे शरीर मी नाही, इंद्रिय मी नाही, मन मी नाही, बुद्धी मी नाही, चित्त मी नाही, अहंकार नाही, मी परमात्मा स्वरूप आहे. आद्य गुरु शंकराचार्याचा एक श्लोक आहे, न मे मृत्युशंका न मे जाती भेद, पिता नैव नैव माता न जन्म, बंधुर्न मित्र गुरुनेव शिष्य, चिदानंद रूपम शिवहम शिवहम. मी शिवस्वरूप आहे, मी परमात्मा स्वरूप आहे. म्हणून आपण या देहाहून कसे आहोत, वेगळे आहोत. देह नोहे मी हे सरे, आणि उरला उरे विठ्ठल. खाली कोण उरला, विठ्ठल. म्हणून सगळ्यात मोठं अज्ञान आहे देहाला आपण मी समजतो. देह मी, देह संबंधी माझे. देहच माझा नाही, मी परमात्मा आहे. मी या देहाहून कसा आहे, वेगळा आहे. देहाचा त्याग नाही करायचा, फक्त मी या देहाहून वेगळा आहे असं ओळखायचं. जसं पाणी हे कसं असतं, थंड असतं, पण ते अग्नीमुळे काय होतं, पाणी गरम होतं. आपण जर पाण्यात सकाळी हात घातला की चटका जमतो. जास्त गरम झाल्यावर आपण काय म्हणतो, पाणी गरम झालं. पण त्याच्यातून पळणारा कोण आहे, पाण्यातून अग्नी आहे ना, आहे का नाही? पाणी हे स्वभावाने कसं आहे, थंड आहे. तसं शरीर कसं आहे, जड आहे. पण आपल्याला काय वाटतं, शरीरालाच कळतं. या शरीरामध्ये आपण आहोत म्हणून कळतं याला. एका जनार्दनी एकपणे उभा, आणि चैतन्याची शोभा शोभत असे. ही कोणाची शोभा आहे, चैतन्याची, म्हणजे आपली शोभा आहे. देहाला कळत नाही, आपल्याला कळतं. देह हा हाडामासाची मुळी, आणि मी म्हणून कवटाळी. आता जर आपण पाहिलं, अध्यात्म
अध्यात्मविद्येचे दाविलेशे रूप, भवानी नाव उभारली, नामा मने ग्रंथ, श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी. अध्यात्माशिवाय माणसाला काय होत नाही, ज्ञान होत नाही. आणि जोपर्यंत ज्ञान होत नाही आत्मस्वरूपाचं, तोपर्यंत माणसाला वैराग्य होत नाही. आहे की नाही? विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून व मनते मनी बैसलेसे. काय? प्रपंच करावं लागतो म्हणून करायचा, नाही तर हाऊस म्हणून करायचा नाही. परमार्थ केला पाहिजे. सगळ्यात मोठं धन आहे परमार्थ. परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, व्हावया जतन हे उपाय लाभाचे. परमार्थ सगळ्यात मोठं धन आहे. म्हणून उदाहरण देतो तुम्हाला राजा सिकंदराचं. राजा सिकंदराने सगळं राज्य जिंकले होते. राजे लोक शरण आले, जेवढं धन होतं त्यांच्याकडं तेवढं आणून दिलं राजा सिकंदराला. आणि सिकंदर म्हणे आता त्याला कळालं आता मी जाणार आहे. तर प्रधानाला सांगितलं की आता मी गेल्यावर माझ्या हात अंत्ययात्रेमध्ये असे मोकळे ठेवा की प्रजेला दिसलं पाहिजे राजा सिकंदर हा रिकाम्या हाताने चाललाय. कसा चालला राजा सिकंदर? रिकाम्या हाताने चाललाय. एवढं असून त्याला काही सोबत नेता आलं नाही. आपल्याला अनेक गेले, त्यांना काही सोबत नेता आलं नाही. सोबत काही फक्त केलेलं कर्म, चांगलं कर्म केलं, पुण्य केलं ते आपल्या सोबत येईल. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐशे किती. म्हणून समाजाला का कळत नाही आपण जेवढं करायलो हे काहीच आपल्या सोबत येणार? काय सोबत येणार आहे? किती गाड्या, किती बंगले, किती बँकेमध्ये पैसा असला म्हणजे सोबत आहे? काहीच नाही. काय सोबत येणार आहे आपल्या? फक्त पुण्य सोबत येणार आहे. आहे का नाही? पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख मी कैसा, संत चरण पावलो. आजी फिटले माझे कोडे, बहुत जन्मीचे साकडे, आणि कोंडाटले पुढे परब्रह्म सावळे. आपल्या सोबत काय येणार आहे? परमार्थ. म्हणून जीवनामध्ये गुरु पाहिजे. आपला विषय चालला होता मज हृदयी सद्गुरू. आपल्या हृदयामध्ये कोणाला धारण केलं? गुरुला. गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे ज्ञान. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे. गुरु म्हटलं की गुरुकडे काय असतं? ज्ञान असतं. सूर्य म्हणल्यावर प्रकाश. आहे का नाही? सूर्य उदय झाल्यावर अंधकार राहत. सूर्य म्हणजे प्रकाश, गुरु म्हणजे बोला ना ज्ञान. गुरु म्हणजे काय? ज्ञान. ज्ञानी आत्मदर्शन. ज्ञानाने काय होत असतं? आत्मस्वरूपाचं दर्शन होत. दर्शनाने समाधान. ज्याला आत्मस्वरूपाचं दर्शन झालं तो माणूस समाधानी राहू शकतो. तो काही कीर्तन केल्यावर अपेक्षा करत नाही मला बुखा लावा, नारळ पाकिट द्यावा. आहे का नाही? आपल्या बाबांना ज्ञान झालेलं आहे, सारडा बाबांना, म्हणून ते कधीच अपेक्षा केली नाही आणि स्वीकारलं पण नाही. आहे का नाही? म्हणून विवेकासहित वैराग्याचे बळ, विवेकासहित वैराग्याचे बळ, धग धगीत अग्नी ज्वाळा जैसा. माणसाला वैराग्य कसं व्हायला पाहिजे? विवेकासहित व्हायला पाहिजे. नाही तर कोणाला होतं मशान वैराग्य? एखादा मित्र गेला, कोणी घरातलं गेलं, काय खरं नाही हो. पाहता पाहता गेला, ताट घेतलं समोर, जेवला पण नाही. काय अटॅकनं माणसं लगेच चाललेत ना. आहे का नाही? हातात लागाच हातात राहतो. म्हणून ते वैराग्य कोणतं आहे? पाहुणे रावणे आले मशानात, सगळ्याला वैराग्य होतं. ते मशान वैराग्य, ते टिकत नाही.
पण विवेक ज्ञान झाल्यावर जे वैराग्य होतं ते टिकत. विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत अग्नी ज्वाळा जैशा. धगधगीत अग्नी पेटलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्ही वाळलं टाका, ओलं टाका, सगळं काय होतं, अग्नी जळून भस्म करतो ना. तसं माणसाला काय व्हायला पाहिजे, वैराग्य व्हायला पाहिजे. काय, देव माझा आहे आणि मी कोणाचा आहे, देवाचा आहे. देव कोणाचा आहे, माझा आहे. देव माझा 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 मी देवाचा, हीच माझी सत्यवासा. देव माझा आहे आणि मी कोणाचा आहे, देवाचा आहे. देव पाहावया गेलो तेथे देव ठेवून ठेवलो. आपण देव पाहायला गेलो ना, काय झालो, देवच झालो. राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेजे. ऐशे सुख वचनी आहे, विश्वास अनुभव पाहे. राम रसाची आचवी, आन रस रुस्ती केवी. तुका म्हणे चाखून सांगे, माझा अनुभव आहे अंगे. तुका म्हणे चाखून पाहिलं, मला अनुभव आहे. म्हणून राम म्हणता आपण काय होणार, रामच. राम आहोतच, पण आपण आपल्याला काय गेलो, विसरून गेलो, आहे की नाही. आपण आपल्याला विसरलो. जसं तुम्हाला 2-3 उदाहरण देतो. एखादं तळ आहे, त्या पाण्याचा उपसा नाही, साचलेलं पाणी, त्याच्यावर पाण्यावर काय येतं, शेवाळ येतं, आणि शेवाळ काय करतं, पाण्याला झाकून टाकतं. पण पाणी आहे ना, मग ज्याला पाणी प्यायचं असेल त्यांनी शेवाळ असं बाजूला केलं पाहिजे. ज्याला पाणी पाहिजे ना, पाणी आहेच, पण ते काय गेलं, झाकल्या गेलं. 2-3 उदाहरण देतो तुम्हाला. ऊस आहे, मला सांगा ऊसामध्ये साखर आहे का बाळा, आहे ना रे. ऊसामध्ये काय आहे, दूध आहे, गीर गाईचं किंवा गावठी गाईचं. दुधामध्ये तूप आहे का, आहे ना. दिसत नसलं तरी काय आहे, तूप आहे दुधात. काय, फूल आहे गुलाबाचं, एकदम काय टवटवीत, आता तोडलेलं ताजं. मग फुलामध्ये सुगंध आहे का, आहे ना. सुगंध डोळ्यांनी दिसणार नाही, सुगंध आपल्याला नाकाने कळतो. बरोबर आहे ना. सुगंध कशाने कळतो आपल्याला, नाकाने कळतो सुगंध. दुधातलं जर तूप तयार करायचं असेल, त्याला सुगरणच मैला लागेल, आहे का नाही. दुधामध्ये तूप आहे, मंथोनी नवनीता तैशे घे अनंता. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, त्याचं मंथन करावं लागेल, तूप तयार होईल. त्याच्यानंतर ऊस आहे, ऊस साखर कारखान्यामध्ये गेला की तो त्याची साखर तयार होती. साखर आहेच ना. फुलामध्ये सुगंध आहे, तसा आपल्या देहामध्ये देव आहेच. कशामुळे आहे, ज्या अर्थी कळतंय आपल्याला. आपण प्रवचनाला बसलो, ज्ञानेश्वर महाराज काय सांगतेत की मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू. मनोनी विषय साती आदरू विवेकावरी. आपल्याला कळतंय ना, म्हणून आपण कोण आहोत, देव आहोत. आपण कोण आहोत, देव आहोत. म्हणून देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी. निज नेनती देवा नाही गाव, देवा नाही नाव, देवा नाही ठाव कोठे काही. ज्ञान देव म्हणे भजात्मदेवा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आत्माच हा कोण आहे, देव आहे. काय, जसं अभंग आहे ना पांडुरंगासाठी, नाही घडविला नाही बैसविला, भेटावया आला. कोणाला भेटायला आला, पुंडलिके. पुंडलिकाला भेटायला आला द्वारकेहून पांडुरंग परमात्मा, आहे का नाही. तसा देव स्वयंभू आहे. तसा याच्यामध्ये सुद्धा, देहामध्ये सुद्धा देव कसा आहे, स्वयंभू आहेच ना. काय आहे, स्वयंभू आहे. पण आपण आपल्याला विसरून गेलो.
जसं हरिण असतं, हरणाच्या नाभीमध्ये कस्तुरी असती, त्याला सुगंध येत असतो, पण त्याला वाटतं कुठंतरी बाहेरचे कस्तुरी, ते कस्तुरीचा शोध घेतं कुठं बाहेर, आणि आहे कुठं नाभीमध्ये. त्याला त्याची काय नाही, त्याचं ज्ञान नाही ना, कस्तुरीचं काय नाही, हरणाला ज्ञान नाही. तसं देव आपल्यामध्ये आहे हे कोणामुळं कळतं? गुरुमुळं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला गुरुमुळं ज्ञान झालं. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरुकृपे. कोणामुळे उद्धार झाला माझा? गुरुमुळं. मग ज्ञानेश्वर महाराजांनी गुरुची किती सेवा केली, गुरुची किती आज्ञा पाळली ज्ञानेश्वर महाराजांनी. गुरु शिष्यपण सिद्धी गेले, अमर्यादा कधी केली नाही येणे, गुरु शिष्यपण सिद्धी गेले. गुरु आणि शिष्यपण सिद्धी केव्हा गेलं? निवृत्तीनाथाने शब्द टाकला की माऊलीनं हो म्हणावं, तेव्हा ऐकावा, आहे का नाही, प्रमाण मानावं. म्हणून गुरु शिष्यपण सिद्धी गेले. म्हणून खरंच ऐकायसारखं आहे. ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्यावर निवृत्तीदादाने ज्ञानेश्वरी वाचली आणि म्हणले, माऊली तुम्हाला काय मागायचं ते मागा, आम्ही द्यायला तयार आहेत. काय आता आम्ही तुमच्यावर प्रसन्न आहेत. गीतेवर टीका म्हणजे भावार्थ ज्ञानेश्वरी मराठीतून तुम्ही ही केली, ऐका नाही. आपल्याला माहिती आहे निवासाईत संत ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवरची टीका म्हणजे भावार्थ म्हणजे ज्ञानेश्वरी, ही ज्ञानेश्वरीचे लेखन काम करणारे कोण आहेत? सच्चिदानंद बाबा आहेत. कोण आहेत? सच्चिदानंद बाबा दरे लेखकू झाला. म्हणून माऊलीनं सांगावं त्याने लिहावं. म्हणून ज्ञानोबारायला सांगितलं निवृत्तीनाथ दादानी, तुम्हाला काय मागायचं ते मागा. शेवट काय मागितलं ज्ञानोबारायाने? पसायदान मागितलं. काय मागितलं? पसायदान मागितलं. दुसरं काही मागितलं. आणि पसायदान सुद्धा आपल्यासाठी मागितलं, आपलं कल्याण व्हावं, विश्वाचं कल्याण व्हावं. म्हणून ज्ञानोबारायनं श्री गुरुकडं पसायदान मागितलं. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोसावे, तो सोनी मज द्यावे पसायदान हे. पुढं काय? जे खळाची अंकटी सांडो, खळाचा खळपणा गेला पाहिजे, ऐका नाही. दुरिताचे तिमिर जाऊ, विश्वस धर्म सूर्य पाहू. बघा, म्हणून ज्ञानोबारायानं जे पसायदान मागितलं त्याच्यामध्ये कल्याणाची मागणी केली. काय झालं पाहिजे? आपलं सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे. म्हणून आपण पसायदान म्हणतो, प्रवचन झाल्यावर पसायदान म्हणतो, किंवा आरती झाल्यावर काय म्हणतो? पसायदान. काही हायस्कूलमध्ये शाळेमध्ये सुद्धा परिपाठ झाल्यावर काय म्हणते? पसायदान. आणि काय करते? सांगता करतेत. पसायदान म्हणजे निवृत्तीनाथ दादांनी दिलेला काय आहे? प्रसाद आहे का नाही? देवाच्या प्रसादे करारे भोजन. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू, संसार पूर्मी सहज तरून गेलो. संसार म्हणजे जन्म आणि मृत्यू. जन्माचं कारण काय? जन्माचं कारण आहे स्वस्वरूपाचं अज्ञान. आपल्या स्वरूपाचं अज्ञान असल्यामुळं आपल्याला वासना होत्या, ऐका नाही. आता स्वस्वरूपाचं अज्ञान असल्यामुळंच ना तंबाखू खायची वासना होणं, काही लोकांना दारू प्यायची वासना होणं, ऐका नाही, किंवा दुसरं लग्न करण्याची वासना होणं, हे कशाचं लक्षण आहे? स्वस्वरूपाचं अज्ञान आहे. आणि अज्ञानामुळं काय होत्यात? ह्या वासना होत्यात. आणि स्वरूपाचं ज्ञान झालं की वासना होत नाही, ऐका नाही. आत्मलाभा सारखे गोमटे काहीच न देखे. पुढं काय? मनोनी भोग विषयके हरिखे जन, मनोनी भोग विषयके हरके जना. त्याला भोग जरी मिळाले तरी त्याला आनंद होत नाही. त्याला कोणता लाभ झालेला आहे?
बोल. आत्मलाभ झालेला आहे. कोणता कोणता लाभ झाला? बोल ओवी म्हण. आत्मलाभासारखी वाट नाही का? म्हणून आत्मलाभासारखं गोमट काहीच नाही. काय? जसं ज्या व्यक्तीला गाईचं दूध मिळालं, गावठी कपिल आहे, गीर आहे, खिल्लार आहे, तो म्हशीचं दूध पिण्याची इच्छा करणार नाही, शेळीचं, मेंढीचं, जर्सीचं दूध पिण्याची इच्छा करणार, काय इच्छा करणार नाही. त्याला दूध मिळालं ना गावठी गाईचं, पवित्र आणि गोड आहे का नाही? जसं ज्याला आत्मलाभ झाला, आनंद झाला, ब्रह्मानंद झाला, त्याला विषय आनंद तुच्छ वाटेल, आहे का नाही? म्हणून त्या गवळीने काय म्हटल्या? विषय सुखाचा विसर पडिला, नंदनंदन मुरलीवाला, याच्या मुरलीचा छंद लागला. कृष्णाच्या मुरलीचा आम्हाला छंद लागला. बाई, आम्हाला विषयाचा काय पडला? विसर पडला. विषयाचा विसर पडायला पाहिजे. विषय विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. कोणता रस ठसला पाहिजे? ब्रह्मरस, है की नाही? ब्रह्मरस घेई काढा, तेने पिढा वारेल, पथ्य नाम विठोबाचे आणि कवाचे नशेवी. म्हणून दुसरं वाचेन काहीच नाव घ्यायचं. कोणाचं नाव घ्यायचं? विठ्ठलाचं, देवाचं नाव घ्यायचं, आहे का नाही? जसं एक प्रमाण आलेलं आहे ना, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आणि आम्हा नारायण तैसा. पतिव्रता लग्न झालं की पतीच्या नावानं काय लावती? कुंकू. टिकली नाही बरं का? काय लावती ती? कुंकू. पतिव्रता बाई तिच्या नवऱ्याच्या नावानं काय लावती? कुंकू लावती. गळ्यात काय घालते? मंगळसूत्र घालते. पायात काय घालते? जोडे घालते, आहे का नाही? ते पतिव्रतेची वेशभूषा आहे. जसं आपण पांडुरंगाच्या नावानं गोपीचंद लावा, बुक्का लावा, गळ्यामध्ये काय पाहिजे? माळ पाहिजे. तुळशी हार गळा, काशोपिताम बरं, आवडे निरांतर हेच ध्यान. दुसरं काही आवडून नाही, बस हेच ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित, तुळशी हार गळा, काशोपितांबर, आवडे निरांतर हेच ध्यान. म्हणून डोळ्याने काय पाहिलं पाहिजे? देवाचं रूप पाहिलं पाहिजे. कानाने काय ऐकलं पाहिजे? देवाचे गुणगान ऐकले पाहिजे, आहे का नाही? मग देव कसा आहे? रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुची रघुराया. बघा, दोन भक्त आहेत. एक आहे निर्गुण निराकाराला मानणारे परमात्म्याला, आणि एक आहे सगुणाला मानणारे, आहे का नाही? त्यांनी सगुण भक्तीमध्ये खूप आनंद होतो. काय? मी भक्त तू देव आईशे करी. मी भक्त आहे, तू कोण आहे? देव आहे. दावी दावी रूप मज गोपिकार म्हणा, ठेवू दे चरणा वरी माता. मला रूप दाखव देवा तुझं, आणि माझं तुझ्या चरणावर माझा माथा ठेवीन मी, आहे का नाही? याच्यामध्ये आनंद आहे. आणि काही निर्गुण निराकाराला मानणारे आहेत की देव निर्गुण निराकार तो सर्वांमध्ये आहे. म्हणून बघा, संन्यासी आहेत ना, ते निर्गुण निराकाराला मानतात, आणि जे वारकरी आहे ना, ते सगुण साकार, आहे का नाही? समचरण दृष्टी विटेवरी साजेरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो, अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्माधिक पदे दुःखाची शिराणी. हे पद तर जाऊ द्या, मुख्यमंत्री असेल, पण ब्रह्मदेवाचं पद, इंद्राचं पद, ते सुद्धा काय आहे? दुःख देणार आहे ना हो, आहे का नाही? हे पद कसे येतं? दुःख देणार आहे ना.
आपण जसं शहरमध्ये फिरू शकतो, इथं बसू शकतो, तसे मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान असे निवांत बसू शकतात का? त्यांना संरक्षण असतं की त्यांना भीती असती, कधी कुंकून गोळी येईन काही सांगता येत नाही. म्हणून आपण कसे आहेत निवांत आहेत ना. कोण सुखी? आपण सुखी आहेत ना. रंगनाथ गुरुजी परभणीकर सांगायचे, परभणीकर गुरुजी चातुर्मास असायचे पंढरपूरला. ते म्हणायचे 2 घोडे आहेत, पण एका घोड्यावर खूप गोमाशा आहे. गोमाशा म्हणजे त्या असं कचकच चावतात ना, पूर्वी गोमाशा राहते ना बैलावर गाईवर. आणि एक घोडे आहे ना, त्याच्यावर एक गोमाशा नाही, निवांत बसतं ते, निवांत उभं राहतं, रोज करतं, चारा खातं. पण ते ज्याच्या गोमाशा आहे ना त्याला चारा खाऊ देत नाही, सारखे बेजार. मग कोणतं घोडं सुखी आहे? ज्याला गोमाशा नाही ना ते घोडं सुखी आहे, आणि गोमाशावाला बेजार आहे. तसं ज्याच्याकडे पैसा आहे ना ते बेजार आहेत, आहे का नाही? इकडे बांगला बांधायचा, तिकडे बांगला बांधायचा, पोराला बाहेर शिकायला टाकायचं, किंवा त्यांना पाहुणे रावणे जास्त असतात, ते बेजार आहेत ना. ज्याला गोमाशा नाही ते कसं आहे? निवांत आहे का नाही? आता निश्चिंतेने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या, आहे का नाही? तृष्णा म्हणजे वासना, वासना नाही राहू. आणि वासनेनं मुळच काय आहे? जन्म मरण आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची झाली अंगे. म्हणून वासना कधी संपणार येतं? शरीर संपतं पण वासना राहते ना. काय? जसं ज्ञानोबारायांनी उदाहरण दिलेलं आहे, अग्नीमध्ये जर आपण लाकडं टाकीत राहिलो, लाकडं, तोराट्या, पळाट्या, सरपण, तर अग्नी कधी शांत होणार नाही, अग्नी भडकत असतो. तसं आपण मनाला किती जरी विषय दिले तर इच्छा वाढत जाते. मला सांगा, एखाद्या पैशावाल्याला विचारा, तुला समाधान आहे का? नाही म्हणलं. जेवढे माणसं जास्त पैसा तेवढी काय वाढली? इच्छा वाढते. काय वाढते? इच्छा वाढली काय वाढतं? दुःख वाढतं ना. इच्छा वाढली काय वाढतं? दुःख वाढतं. आणि माहिती आहे सगळ्यालाच, आपल्याला संघ काही न्यायचं. आणि कोण येणार आहे आपल्या संघ? एक ज्ञानोबारायांचा अभंग आहे, ए साते आलिया वळगा शारंग धरू, नाही तरी संसारू जाईल रया. कोणाचे मायबाप, कोणाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया. मृगजळासारखे विषयाचे समळ सुख, बेगडाची बाहुली, आभ्राची सावली जाईल रया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चहिले जाईल लया. विषयाचं सुख कसं आहे? बेगडाच्या बाहुलीसारखं, आभ्राची सावली. उन्हाळा आहे, ढगा आले, आपण बसलो जेवायला, ढग निघून गेले की ऊन पडतं, तसं विषया सुख आहे ना. विषय सुख नाशिवंत, सेविता तिमिर खोदले. 184 योनी दुःख भोगेले. ज्ञान दृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे. ज्ञान दृष्टी नसेल तर डोळे असून माणूस कसा आहे? आंधळा आहे. जुने लोक होते ना, शाळेत जात नव्हते, काय नव्हते, ते म्हटले बाबा आम्ही आहे ना डोळे असून आंधळे. म्हणलं कसं काय? ते म्हणले आम्हाला वाचता येत नाही, आम्हाला लिहिता येत नाही. तसं ज्ञान नसेल तर डोळे असून आपण कसे येतं? आंधळे आहेत, आहे का नाही? म्हणून सकाळी काय म्हणतात काकड्यामध्ये? उठा उठा साधू संत, साधा पोले हित, जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. उठोनी पहाटे चला जाऊ राऊळासी, आहे का नाही? म्हणून हा नरदेह जाणार आहे, याचं आयुष्य ठरलेलं आहे. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत हे राहील. जसं आपण पंढरपूरला जातो, आळंदीला जातो, बालाजीला जातो का नाही तीर्थयात्रेला, देवाला 2 धाम 4 धाम, तिथं काय करतो? गेल्यावर रूम घेतो आपण किरायानं 2 दिवसाची.
आणि मग 2 दिवसाचं क्रिया देतो. नंतर तो काय म्हणतो, तुमचे 2 दिवस संपले, इतक्या इतक्या तासापर्यंत आहे, आता दुपारचे 12 वाजले, आता तुम्ही रूम खाली करा. आपण जर म्हटलो रूम ही आमचीच आहे, आम्ही रूम खाली करणार, पुढं काय घडेल? पोलीस येतील, कायद्याने गुन्हा दाखल होईल. काय तसं हे शरीर सुद्धा देवाने आपल्याला भाड्याने दिलेलं आहे. भाड्याचं आहे ना शरीर आहे का नाही? म्हणून याच्यावर आसक्ती ठेवायची नाही. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी सर्वथा, अन तुझी पंढरीनाथा. आहे का नाही? म्हणून देह आपला नाही हे लक्षात घ्यायचं. आणि जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत काय करायचं? नामस्मरण, आत्मचिंतन करायचं. मी कोण आहे करावा विचार. मी कोण आहे हा विचार केला पाहिजे. मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आहे की नाही? तर तुम्हाला कोणी मामा म्हणत असेल, कोणाला भाऊ, तुम्हाला कोणी भाऊ म्हणत असेल, आहे का नाही? म्हणजे एकाच व्यक्तीला किती नावं आले? अनेक नावं आले ना. उपजलिया बाळकासी, नाव नये तय पासे, ठेविले नावेशी ओ देत उठी. आपण जन्म झाला तेव्हा नाव होतं का? ठेवलंय. ठेवलेलं नाव खरं नसतं. नाव ठेवलंय ना, आहे का नाही? ते खरं नाही. देहच खरा नाही तर नाव खरं नाही. आपण खरे. तुका म्हणे तुची खरा, येर वाऊगा पसारा. आपण खरे. म्हणून आपण अनेक नाही, आपण एक आहेत. देव एकच आहे. एक हरी आत्मा, जीव शिव सम, वाया तू दुर्गम न घाली मन. देव एकच आहे. आपण 12 वाढलेले, अनेक भांडे ठेवले सूर्याच्या प्रकाशामध्ये. पाण्यात पाहिल्यावर सूर्य दिसतो ना, प्रत्येक भांड्यामध्ये काय दिसतो? पण सूर्य मग अनेक आहे का? सूर्य एकच आहे. पाण्याच्या उपाधीमुळे अनेक वाटायला सूर्य, पण सूर्य कसा आहे? एक. तसं या देहाच्या उपाधीमुळे, अंतःकरण उपाधीमुळे देव अनेक वाटायला, पण देव कसा आहे? एक. हे आपल्याला काय घ्यायचं? लक्षात घ्यायचं की आपण कोण आहोत? देव आहोत. जीव अवघे देव, खोटा नागवी. तुकाराम महाराज म्हणले जीव देव आहे. जीव कोण आहे? देव आहे. पण जीव कशा नादी लागला? प्रपंचाच्या. आहे का नाही? जीवानी देवाला शरण गेलं पाहिजे. कोणाला शरण गेलं पाहिजे? देवाला. बघा, जीवानी जर जीवाची संगत केली तर सुख होईल का त्याला? जीवानी जर जीवाची संगत केली तर काय होईल? त्याला दुःख होईल. काय होईल? त्याला दुःख होईल ना. म्हणून जीवानी जीवाची संगत करू नये. जीवानी कोणा संगत केली पाहिजे? देवाची संगत केली पाहिजे. आणि देवाची ओळख कोणाला माहित आहे? साधू संताला माहित. आहे का नाही? तुम्ही संत माय बाप कृपावंत जीवलग, कैमी पतित कीर्तिवानू, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धाराया जन जड जीव. मग हे अवतारिक पुरुष आहेत. निवृत्तीनाथ दादा, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, तुकाराम महाराज, नाथ बाबा यांनी अवतार घेतले. आहे का नाही? अवतार घेऊन आपल्याला काय दिलं? त्यानं ज्ञान दिलं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज फार कमी वर्ष राहिले. ते म्हणले आता आपलं काम झालं. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी किती वर्षामध्ये सांगितली बाळा? 16 वर्षामध्ये ज्ञानेश्वरी सांगितली. आणि समाधी 22 वर्षात घेतली. 21 वर्ष संपले, 22 वर्ष सुरू झालं. 22 वर्ष माऊलीनं काय घेतली? समाधी घेतली. बघा. आणि समाधी घ्यायची म्हटलं की सगळं दुःख झालं. आता ज्ञानाचा सूर्य म्हणजे ज्ञानेश्वर महाराज.
पण ते म्हटले निवृत्तीनाथ दादाला, असं मला वाटतं की आता समाधी घ्यावी. त्यांना रडायला आलं. मग सगळ्याला कळलं देवाला, ज्ञानेश्वर महाराज आता काय घेणार आहेत? समाधी घेणार आहेत. मग सगळे आले भेटायला, ऋषी मुनी सगळे आले. देव म्हणते रुक्मिणी हाच योगी देखिला नैनी. देव म्हणते रुक्मिणीला, हा योगी मी डोळ्याने पाहिला, असा योगी आता माग झाला नाही, पुढे होणार नाही. ते योगी म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. काय योगियाचा सखा कोठे ज्ञानेश्वर, जाती ऋषीश्वर भेटावया. म्हणून ज्ञानेश्वर महाराज एवढे ज्ञानी असताना ज्ञानेश्वर महाराजांनी समाधीला बसायच्या अगोदर सगळ्यांना नमस्कार केला. समाधीला बसल्यावर सुद्धा 3 वेळा जेव्हा जोडीले कर कमळ, 3 वेळा दर्शन घेतलं सगळ्यांचं. आणि नंतर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी समोर ठेवली आणि झाकिले डोळे ज्ञान देवे. ज्ञानेश्वर महाराजांनी डोळे झाकले आणि डोळे झाकल्यावर ज्ञानेश्वर महाराज समाधीमध्ये गेले. आता सुद्धा ज्ञानेश्वर महाराज समाधीमध्ये आहेत, आहे का नाही? इंद्रायणी काठी देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची. ज्ञानेश्वर महाराजाला समाधी लागली. तिथं कोणतं मंदिर आहे? सिद्धेश्वराचं आहे. समोर काय आहे? आजान वृक्ष आहे. तिथं पारायण करते. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी आईशे बळ, रेडा बोले करील ते काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्धांगी. जयाने घातली मुक्तीची गव्हांदी, मेळविली मांदी वैष्णवांची. तुका म्हणे तेथे सुखा काय येऊने, राहे समाधान चित्ताची. आपलं चित्त कुठं समाधान होईल? तिथंच. ज्ञान झाल्यावरच काय होईल? समाधान होईल. इतर काही जरी दिलं तरी समाधान होणार. एक उदाहरण मी नेहमी सांगत असतो. एखादा माणूस आहे, त्याला खूप पैशाची इच्छा आहे. त्याला एका रूममध्ये ना भरपूर नोटा द्यायच्या, कोटीनं नोटा. त्याला म्हणायचं, बघ हे नोटा घे, पण तुला आम्ही झोपू देणार नाही. त्याला काय लागेल ते खायला पण द्यायचं. काय तिथं संडास बाथरूम खाय, पण झोपायचं नाही. तो माणूस किती दिवस जगेल? तो म्हणेन, महाराज मला काहीच नको तुमचं, मला झोपू द्या. झोपीचा जो आनंद आहे ना, तिथं कुठला विषय नाही. ते कोणा सुख आहे? आत्मस्वरूप आपलं सुख आहे ना. झोपीतलं सुख आपलंच आहे, जेवणातलं सुख आपलंच आहे. जे जे सुख होतं ना ते आत्मस्वरूपाचंच आहे ना. बरोबर आहे ना महाराज? जसं कशातून गोडी घ्या, गोड काय आहे? साखरच आहे ना. ऊस, गूळ किंवा साखरच. आता सहसा गोड लोक वापरत नाहीत, पूर्वी वापरायचे. आता दूध गोड झालं तरी काय गोड आहे? साखर. जिलेबी गोड झाली तरी साखर. बुंदी गोड झाली, चहा गोड झाला. आपण साखर न ध्यानात घेता काय म्हणतो? बासुंदी गोड झाली. म्हणजे गोडी कशाची? साखरेची. साखरेशिवाय गोडी नाही मिळत. तसं कशातून सुख झालं तरी ते आपलंच सुख आहे, आपलंच आहे. कोणाचं आहे? आपलंच आहे. पण आपल्याला वाटतं ते विषयातून झालं. तुझं आहे तुझं पाशी, परी तू. आपण जागा चुकलो होतो. आहेस तू अंगा अंगी डोळे उघडी. अंगानंच परमात्मा स्वरूप आहे. तुकाराम महाराज म्हणते, डोळे उघडा. आता उघडी डोळे, जरी अद्याप न कळे, तरी मातेची आखोळे दगड आला पोटाशी. तुकाराम महाराज म्हणले, दगड आला म्हणले आईच्या पोटाला. डोळे उघडा ना. ज्ञानदृष्टी हारपली, दोन्ही नेत्र आंधळे, धर्म जागोस देवाचा, जो बा परोपकारी. आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. म्हणून आई असावी, जिजामातेसारखी असावी. आई असावी, मैनावतीसारखी असावी. मैनावतीनं राजा गोपीचंदाला काय केला? उपदेश केला का नाही? राज्य सोडलं आणि गोसाई झाला राजा गोपीचंद. आई असावी, मैनावतीसारखी असावी. आई मदार सरांनी बघा ना,
मदासराने उपदेश केला, पाळण्यात टाकलं बाळ. उपदेश मदालसा देह निर्मिला कैसा, आला शिकवण्या वाटा मातेची गर्भवासा. जो पंथ चोकटारे पचलासी कर्म कोठा, अविचार बुद्धी तुझी पुत्र राया दटा. पये दे मदलसा सोहम झो झो रे बाळा. मदासराने काय, पुत्रा जाई तीर्थे रे हिंड, तीर्थयात्रा कर बाळा, तू आता मोठा झाला. साधू संत असती बाउदंड, तेथ आत्मज्ञानी तुझं बोले वितंड. तो तू गुरु करी तुझं भुजेल प्रचंड. आत्मज्ञानी तो गुरु कर आणि तुला भुजेल म्हणजे ज्ञान होईल, आहे का नाही. असं मदासराने आपल्या बाळाला काय केलेलं आहे, उपदेश केलेला आहे. आजची मदलसा आईची, प्रत्येक आईची इच्छा आहे की माझा मुलगा इंग्लिश शिकला पाहिजे, इंग्लिश स्कूलला घालते आणि तो मोठा ऑफिसर झाला पाहिजे, अमेरिकेला गेला पाहिजे. अमेरिकेला काय डुकराचं मांस खाते तिकडे लोक, आहे का नाही. का तो का ज्ञानी होईल का. आपला भारत देश आणि भारत देशामध्ये आपला महाराष्ट्र, आपली महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे का नाही. महाराष्ट्रामध्ये आचार विचार भक्ती, आहे का नाही. सुख बाहेर नाही, आपल्या महाराष्ट्रामध्ये, आहे का नाही. आपल्याला तीर्थक्षेत्र पैठण जवळ आहे, इथं वेरूळ जवळ आहे का नाही. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची फार मोठी तळमळ होती. एकनाथ महाराजांनी नाथ भागवत, एकनाथ महाराजांनी हरिपाठ, हरीची दासा हरी दाही दिशा, भावे जैसा तैसा हरी एक, हरी मुखी गाता हर पली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. तुमची चिंता निवारण होईल काय. हरी 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 हरी, हरी बोला देता हरी बोला घेता, सर्व कार्य करता हरी बोला. हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देह त्यागांती हरी बोला. हरी बोला भांडता हरी बोला. ज्या अर्थी नाथ महाराज म्हणले ना हरी बोला भांडता हरी बोला, त्या अर्थी तुम्ही भांडणं करताच. हरी बोला भांडता हरी बोला कांडता, उठता बैसता हरी बोला. हरी बोला जनी हरी बोला विजनी, एका जनार्दनी हरी बोला. काय बोला, हरी बोला. असं नाथ महाराजावर कोणाची कृपा झाली, जनार्दन स्वामीची. जनार्दन स्वामी कोण होते, त्यांचे गुरु होते, गुरुची कृपा झाली. आणि जनार्दन स्वामीवर दत्तात्रयाची कृपा झाली. 3 शिरे 6 हात तया माझे दंडवत, काखे झोळी पुढे श्वान नित्य जाणे विचे स्नान. दत्तात्रयाची काय झाली, कृपा झाली. म्हणून ज्ञानेश्वर महाराजावर निवृत्तीनाथ दादाची काय झाली, कृपा झाली. निवृत्तीनाथ दादावर गैनीनाथाची काय झाली, कृपा झाली. जगद्गुरु तुकाराम महाराजावर बाबाजी चैतन्य सांगितले नाव, मंत्र दिला रामकृष्ण हरी, आहे का नाही. तुकाराम महाराजावर बाबाजी चैतन्य, बाबांची काय झाली, कृपा झाली. चैतन्य म्हणजे संन्यास, आहे का नाही. बाबाजी ओतूरला आम्ही जात असतो, तिथं बाबाजींचं समाधी आहे ना, तिथं वरुळ वाढलेलं आहे. काय बाबाजी चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची. म्हणून आपल्या जीवनात सुद्धा गुरु असावा आणि गुरुची आपण काय केली पाहिजे, सेवा. कशी सेवा केली पाहिजे, तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अग्रत्व करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील कुसले, जेणे अंतकरण बोधिले संकल्प नाही, ऐक नाही. म्हणून आज आपल्याकडे भोजन झालं सात्विक, आणि भोजन झालं मला सहज इच्छा झाली की आपण आता काहीतरी सांगितलं पाहिजे, काहीतरी चिंतन केलं पाहिजे. खाऊन झोपणं चांगलं नाही, काहीतरी चिंतन केलंच पाहिजे ना, आहे का नाही. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, आहे का नाही. एकांतवासी म्हणजे सकाळी 4-4:30ला स्नान केलं पाहिजे. बाथरूम लावून म्हणजे गंगा स्नान आहे का.
एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, विक्ताहार विहार, नेम इंद्रियाशी सार. असा आहार घ्यायचा की तिखट मीठ कमी, तळलेलं नको, साधा आहार घ्यायचा. विक्ताहार विहार, नेम इंद्रियाशी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण. जास्त बोलायचं पण नाही, आहे का नाही. म्हणून तुम्हाला एकच उदाहरण सांगतो. आता आपल्याला मनुष्य देह मिळाला, देह किती चांगला आहे, याने ज्ञान होतं, भक्ती करता येते, सेवा करता येते, म्हणून देह चांगला आहे का नाही. असल वानेरचा देह निरोगी आहे, पण आपला चांगला आहे. पोपटाचा देह सुंदर आहे, पण आपला चांगला आहे. या देहामध्ये आपल्याला ज्ञान होत. म्हणून मनुष्य देहीचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे. म्हणून आपल्याला देवाने काय दिली? बुद्धी दिली. बुद्धी निशे आत्मज्ञान. बघा ना, केवढा मोठा गोरा असला ना, आपल्यापेक्षा शक्तिमान आहे बैल, पण बैलाला आपण काय करतो? व्यसन टोचतो, आणि व्यसन टोचून गाडीला झोपतो. त्याच्या गाडीत आपण बसतो, माल टाकतो, अखराला धरतो, नागराला धरतो. म्हणजे आपण मनुष्य देह म्हणजे बुद्धिमान प्राणी आहे का नाही. बुद्धी इकडे वापरायची, कुठं? परमार्थामध्ये, चिंतनामध्ये बुद्धी वापरायची. संसार प्रपंचात बुद्धी वापरली ना, काय होईल? दुःखाचे ना शेवट. त्याला नंतर पस्तावेन आपण एवढं केलं. जवळचेच माणसं आपल्या दूर गेले. टीबी झाली एखाद्या माणसाला, होऊ नये, ते माणसं जवळच आहेत का? कॅन्सर झाला, आहे का नाही. तुका म्हणे पापे येती रोगाची आरोपे, आहे का नाही. रोग कशामुळे होते? पाप झाल्यावर. म्हणून धर्मशास्त्र सांगतं, ग्रस्त आश्रमात राहून माणसाने परमार्थ केलाच पाहिजे, पण आपण कर्म केले पाहिजे. तुम्ही पैसा कमीला पाहिजे, आणि जो पैसा कमीला त्याच्यातले 10 हिस्सा, 100 रुपये कमीले दिवसाचे 10 रुपये धर्म कार्यासाठी खर्च केले पाहिजे. मग जिथं गोशाळेला चारा नाही, कुठं अन्नदान, गोरीगरिबाला कपडे नाही, चांगल्या ठिकाणी तो पैशाचा काय केला पाहिजे? आपण खर्च. म्हणून आळशी बनायचं नाही. गीता काय सांगते? कर्म केलं पाहिजे, आहे की नाही. म्हणून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला काय करायला लावलं? युद्ध करायला लावलं. अर्जुन म्हणला मी संन्यास घेईन, भिक्षा मागून खाईन. ते म्हणले नाही जमणार. क्षत्रियांनी काय केलं पाहिजे? युद्ध केलंच पाहिजे. म्हणून आपला टाइम संपत आलाय. आपण सांगतेकडे जाऊ. आपण जी ओवी घेतली, मज हृदयी माझ्या हृदयामध्ये सद्गुरू आहे. गुरु म्हणजे ज्ञान, बरोबर ना. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आते जैसे. आत्मज्ञान झालं की तो माणूस कसा राहतो? समाधानी राहतो. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका. शंभू म्हणजे महादेव. जिथं महादेव आहे तिथं कोण आहे? पार्वती. जिथं राम आहे तिथं कोण आहे? सीता आहेच ना, आहे का नाही. तो राम बांधला होता ना. वा वा, रामच आहे तू. रामच आहे ना, आहे का नाही. किंवा हनुमान आहे. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की, आहे का नाही. वनवास कोणाला होता? सीतेला नव्हता. वनवास रामाला होता. पण सीता म्हणली जिथं राम तिथं सीता, आहे का नाही. जिथं नारायण आहे तिथं कोण आहे रे? लक्ष्मी आहे. जिथं नारायण आहे तिथं कोण आहे? लक्ष्मी आहे का नाही. पाय लक्ष्मीचे हाती, किती यावे काकुलती. वेगी आणावा तो हरी, मज दिनाचे उद्धरी, आहे का नाही. म्हणून झालेली सेवा आपण पांडुरंगाच्या चरणी अर्पण करू. नाथ महाराजांच्या आज विशेष गणेश काय आहे? गणेश जयंती. म्हणजे बुद्धीचा दाता कोण आहे? गणपती बाप्पा, आहे का नाही. गणपती बाप्पाचे वडील महादेव, आहे का नाही. आपण म्हणतो ना भगवान शंकर आणि पार्वती. पार्वती म्हणजे खूप तपश्चर्या केली पार्वतीनं हिमालयामध्ये. कोणासाठी? भगवान शंकरासाठी प्रसन्न होण्यासाठी,
मग प्रसन्न झाले, आहे का नाही. भगवान महादेवाचं आणि पार्वतीचं काय झालं, लग्न झालं. 2 मुलं, कार्तिक स्वामी आणि गणपती. येणारी पर्वणी आहे महाशिवरात्र, आहे का नाही. महाशिवरात्री दिवशी आत्मचिंतन करावं, जप करावा. आपल्याला काय मिळत असतं, फळ मिळतं, अंतःकरण शुद्ध होतं आणि काय होतं, आपल्याला ज्ञान होत असतं. म्हणून मोठी पर्वणी काय आहे, महाशिवरात्र. शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वत्ता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम, धर्म अर्थ काम मोक्ष, शिवा देखता प्रत्यक्ष, एका जनार्दनी शिव निवारी कळीकाळाचे भय. कळीकाळाचं भय निवारण करणाऱ्या कोण आहेत, भगवान शंकर आहेत. आणि भगवान शंकरच आद्य गुरु आहेत. आदिनाथ गुरु मच्छिंद्रतयाचा, मच्छिंद्राने बोध गोरक्षवळाला, गहिनी प्रसादे ज्ञानदेव सार. म्हणून नाशिक जिल्ह्यामध्ये, नगर जिल्ह्यात, आपल्या संभाजीनगरमध्ये धर्मनाथ बीज सगळीकडे साजरी होते, पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण भारतात, आहे का नाही. चलो मच्छिंदर गोरखाया, अलक रंजन, आहे का नाही. म्हणून ही एक परंपरा अशी आलेली आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान. पसैदन आता विश्वात्मके देवे, येणे वागयज्ञ तोसावे, तोसोनी मज द्यावे पसाय दाने, जे खळाचे अंकटे सांडो. भूता परस्परे गडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. जो जे वांछिल तो ते लावो, प्राणी जा वर्षत सकळ मंगळी, विश्वंटांची मांद्याळी. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिनी लोकी, आणि ग्रंथोपजीविजे विशेष लोकीये. एक म्हणे श्री विश्वेश्वराव, हा होईल दान पसाव, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. तुम्ही 2-5 मिनिटं इथं उभं राहून बोला, बोला बोला ना. या या या. माईक. पूजनीय महाराजांनीच आता सांगितलं की पुण्य फळले बहुता दिसा, भाग्योदयाचा ठसा, झालो सन्मुख तो पैसा, संत चरण पावलो. नाही ते राहू दे, 2 मिनिटं आम्हाला ऐकू द्या. संतांची भेट जी आहे ते काही पुण्याचा उदय झाल्याशिवाय होत नाही. जसं तिळतिळ पुण्य साचा पडे, तै हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संतांचा. निष्काम पुण्य ज्यावेळेला तिळतिळ म्हणजे थोडं 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 साठवल्या जातं, तिळतिळ पुण्य साचा पडे, तर हे बहुता जन्मी जोडे, असं जन्मोजन्मीचं पुण्य एकत्रित येतं. आणि त्यावेळेला प्रेमानं नामचिंतन घडतं. नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संतांचा. असं काही योग आला म्हणजे आपण समजून घ्यायचं की आपलं काहीतरी शुद्ध पुण्य जमा झालेलं आहे. संध्याकाळच्या वेळेस मी आता दुकानावर बसलो आणि अचानक रिक्षामध्ये महाराज आले.
म्हणलं भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. अत्यंत विरक्त आहेत महाराज. आणि मानवतला पूजनीय आदरणीय मनीषानंदजी महाराज आहेत, त्यांच्याकडे त्यांची खूप सेवा झालेली आहे. त्यांनी जे वर्णन केलं, मज हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. एका चिंतामणी झाली हाती सदा विजय वृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्णकाम श्रीनिवृत्ती ज्ञानदेव म्हणे. या ठिकाणी हे जे आहे हे व्याप्तीचं उदाहरण दिलेलं माऊलीने, की ज्याप्रमाणे चिंतामणी प्राप्त झाला म्हणजे सदा विजयच आहे, त्याप्रमाणे सद्गुरूने मी परिपूर्ण झालो. तैसा श्रीगुरूने मी काय झालो, परिपूर्ण झालो. तैसा मी पूर्ण असं जे वर्णन, म्हणून जाणतेनो श्रीगुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लो संतोषती. जाणत्या मनुष्यानं सद्गुरूची सेवा करायलाच पाहिजे. बरीचशी माणसं असं म्हणतात की गुरुची काय गरज आहे, आम्हाला सगळं काही कळतं. पण माऊली सांगितलं मनोमार्गे गेला तो इथे मुकला. मनोमार्गाने मनुष्यानं हे जीवन जगलं नाही पाहिजे. हे मानवी जीवन आहे, अवसर बार बार नाही आले. म्हणून सद्गुरू वाचून सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आणि महाराजांचं अत्यंत उज्ज्वल अशा प्रकारचं हे जीवन, उज्ज्वल अशा प्रकारची सेवा. आणि आमचंही काहीतरी मागच्या जन्माचं पुण्य म्हणून ज्या वेळेला स्वतःहून महात्मा पुरुष आपल्याकडे येतात, भेट देतात, त्यावेळेला आपलं काहीतरी पुण्य आपलं मागे घडलेलं आहे असं अनुमान प्रमाणाने ठरवावं लागतं. जसं काही काही गोष्टी असतात त्या अनुमान प्रमाणावर असतं, की ज्या अर्थी असं घडतं त्या अर्थी निश्चितच आहे. जसं सगळा बाग बहरला, फळांनी बहरला म्हणजे वसंत ऋतू आलाच असं समजायला काहीच हरकत नाही. तशी ही गोष्ट आहे. आणि कधी कधी भगवान स्वतःही एखाद्या रूपामध्ये आपल्याकडे येऊन जातात, की माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव हो गुरु. आज स्वतः त्या ठिकाणी भगवान सुद्धा येतात. फक्त आपल्या जीवनामध्ये आपण ह्या गोष्टी करत राहिलं पाहिजे. योगायोगानं प्रवचनाला जी मंडळी आलेली आहे, काही महिला मंडळी आली, काही पुरुष मंडळी आली, यांचं सुद्धा पुण्य उदयाला आलं. यांचं सुद्धा योगायोगानं सगळ्या गोष्टी. हां बरं बरं तुम्हाला सत्संगाकडे झालं. अशा काही गोष्टी घडतात की सहजच. आणि ज्ञानेश्वरला सांगितलं प्रवचन करायचं आपल्याला, त्यांनी जे फोन केला पटापटा तुम्ही सगळेजण आले. आणि त्यामुळे छोटंसं आपल्या रूममध्ये का होईना पण खूप गोड अशा प्रकारे महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि अत्यंत महत्त्वपूर्ण गाभा आहे तो ज्ञानेश्वरीचा, जे की सुरुवातीचेच ओव्या आहेत. त्या 25 ओव्यापर्यंत त्याचा क्रम असेल. जी महाराजांनी ओवी नेली पहिल्या अध्यायातल्या जास्तीत जास्त 25 ओव्याच्या आतली ती ओवी तुला माहिती आहे ना. हां मज हृदयी हां मन 2-4 ओव्या. जैसे डोळे अंजन भगवास ते प्रगटे मानिती का चिंतामणी चालली राहती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम श्रीनिवृत्ती ज्ञानदेव म्हणे. म्हणून जाणतेने कार्य होते जैसे मूळ संचने सहजे शाखा पल्लो संतोषी. 21 नंबरची असेल 22. आपण सगळेजण स्वतःला धन्यता मान. बाबा लवकर मोठा